नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये। आम्ही चाललो आहे आता देवी गावची ग्रामदेवता निनादेवी मातेच्या मंदिरामध्ये। कोमल चालली आहे फर्स्ट टाइम ओटी भरायची देवीची, तर आम्ही चाललो आहे मंदिरामध्ये। मी कोमल आणि इकडे आहेत पप्पा। सुसाट इकडे आहे ग्रामपंचायत आणि इथे आहे मंदिर। पांगरे बुद्रुकचा बोर्ड लपलाय झाडाच्या खाली। आणि हा रोड जातो, हा इथून गेला वरती होळीच्या मंडळाकडे। इथे पहिला ह्या चौतऱ्यावर पहिला होता चाफ्याचं झाड, ते आता मेलं वाटतं। हे बघा, हे मंदिर इकडून जायचं, निनादेवी माता। हा साईडने चला, चिकायला तिकडून। चप्पल जरा घट्ट पकडून चला, नाही तर उडेल। श्री निनादेवी प्रसन्न। हळू चला इथून। हे गावचं मंदिर। हळू हळू हळू। हे मंदिर असं आहे आतून। हो, इथं पण ठेव। थांब, ते ठेव, तेच घे, ती कागद उचलण्यापेक्षा। हे मंदिर आणि मंदिराच्या समोर इकडे आहे स्वामी शिवानंद टेंबे स्वामींचा आश्रम आणि मठ पण। हरेश्वराचं मंदिर आहे। हां, त्याच्याच खाली, ते खाली गेल्यावर दाखवतो। इथून वरून जाऊया, इथून चला। चपला इथेच ठेवला। हां, मग खाली चालतच जाऊया असं पण। हो, हा गेट ना, इथून पाय धुवून वगैरे इथून जावं लागणार।
हे आहे इकडे स्वामींचा शयन कक्ष. त्यांची आराम खुर्ची आहे, त्यांचा बेड. श्री स्वामी समर्थ. आणि त्यांचं आसन. चला आता खाली हरिहरेश्वराचं मंदिर आहे, शिव मंदिर, तिकडे जाऊया. चला मग चला वरती. काय ते संग्रहालय ना वरती? हां म्हणजे म्हणजे जप वगैरे करायचं असेल तर शांत. होय. हे मोक्ष मंदिर. शांत म्हणजे एकदम 2 मिनटं मौन धारण करून इकडे एकदम शांतता. गुरुदेव दत्त. पूर्ण किचन इकडे. पण हे कधी चालू वगैरे असं काय? म्हणजे भाविक जसे ना त्यांना प्रसाद भेटे. अच्छा, आधी फोन करून आले की इकडे प्रसाद पण आहे. हां, हे इकडे बसून सर्व जेवायचं आहे, पण आधी इकडे फोन करावा लागतो, मग तसं जेवण बनवतात. प्रसाद. त्यांचीच मूर्ती आहे ती. हां. हा, एक पाऊस आलाय. हे बघा, हे आहे हरिहरेश्वराचं मंदिर. इथून आहे ना? पाणी आहे. मग अच्छा, इकडून जावं. ये, इथून उतरून इथून पण गेलं की आहे वाट, पण थोडं आता पावसामुळे बुळबुळीत झालं आहे पूर्ण.
आणि तो तिथे एक वटवृक्ष आहे, तुम्हाला दाखवतो. हा बघा, हा लिहिले बघा 700 वर्षीय औदुंबराचं झाड आहे, पण त्याला झालेत 700 वर्ष. हे झाड, हे निवासस्थान आहे ना, हे निवासस्थान आहे ना, भक्त निवासस्थान. रुद्राक्ष हे बघा, इथे भक्त निवास आहे. इकडे राहायच्या पण म्हणजे खोल्या वगैरे आहेत. आणि इकडे आहे त्यांचा वॉशरूम वगैरे सर्व. आता खूप लांबून लांबून लोक येतात इथे ते. हां, हे तीर्थ म्हणजे ह्या बघायला तीर्थ म्हणतात. आम्ही तिकडे पकडायला इकडे ह्या पूर्ण याने यायचे. तर तिला काढू चला, बारीक आहे एवढा नाही. चल हळू. थांबून थांबून चल. देवासाठी पाणी वगैरे ना ते इकडूनच घेऊन जातात. हां, सगळे याच्या दगडांवर ना उड्या मारत जायचे तिथे. ते घोरपडीचं पिल्लू आहे, हे बघा चालतंय. दगडासारखंच आहे ते, दिसतंय का त्याला, जीभ बाहेर काढते. चला. बरंच जुनं मंदिर आहे. हां, हे इथून हां, इकडून आधी पाया पडून ये. मग निसर्गाचं सौंदर्य बघूया. हे पहिले नव्हते पत्र्यावर, काय पूर्ण ओपन होतं. हे आत्ता टाकलं. हे होतं म्हणून, कार्यक्रम होतं म्हणून टाकलं का? महाशिवरात्री वगैरे मोठी पहिली पण होत होती ना. पहिलं जे ओपन होतं ना तेव्हा हे मंदिर वरतूनच इतकं भारी वाटायचं. आता वरतून दिसत नाही पत्रे टाकल्यामुळे. या मंदिरामध्ये शिवाजी महाराज स्वतः येऊन गेले. हां, स्टोरी त्यांची. हे राजापूर म्हणजे ह्याचं दळणवळणाचं ठिकाण तेव्हाचं, म्हणजे पोर्ट, इम्पोर्ट एक्सपोर्टचा मेन बंदर कसं असं ते त्यांच्या काळात हे राजापूरचं महत्त्व जास्त आहे. ते रील वगैरे होतात बघ, पाठवलं ते. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. बघा, हे आहे हरिहरेश्वराचं मंदिर, शिव मंदिर आहे एकदम प्राचीन ते पण. आणि हे इथे दीपमाळ तर पूर्ण आता शेड लावून कव्हर केली आहे. इथून पण आहे रस्ता वर जायला, इकडून डायरेक्ट पण येऊ शकतो. या प्राचीन शिला आहेत, याच्यावर काय ते कोरीव काम पण आहे.
थिंक हे शिकार की लढाई करतानाचं काहीतरी आहे. इथे एक प्राणी आहे, इथे एक माणूस आणि आय थिंक इथे पण प्राणी. इथे एक तलवारसारखं दिसतंय. हां वाय हे बघा. जास्त पाऊस असेल तर भरपूर पाणी येते इथून. अजून दगड काहीच दिसत नाहीत. मग जास्त पाऊस असेल, पुराचा पूर सदृश्य पाऊस पडला तर पूर्ण दगड वगैरे काहीच दिसत नाही, एवढं पाण्याला जोर असतो. हे बघा, हे आहे ते मंदिर हरिहरेश्वराचं. हा पूर्ण त्याचा परिसर. हे बघ ढकलत चालेल. चल घरी लवकर. हे बघ. दोनच आहेत. साईटून चल. शिंगा मारतात ती. मारतील पण काय सांगता येत नाही. हा बाबा. पर ते दाखवतात ना, हा, लाल कलर दिसला की हा मी लाल कलर घातलाय. अयो ही उन्हाळ्यात काय मग आमच्या तिकडे घराकडे काय नाही काय खाय चोरायला येते. तीच आहे का आपण? हीच आहे ती कोणाकडचे आहेत काय? बौद्धवाडीचं. अच्छा. इकडे आपली वाडी, इकडे रेल्वे स्टेशन.